असं टाकायचा बिचार. राम राम मित्रांनो, कशा आहात? तर मित्रांनो, आज सासूबाईच्या घरी आज जेवण आहे का ना अभि? हे का दिरे असं आरास नको ना. हा तर मित्रांनो आज जेवण आहे आम्हाला दिदीच्या मामाच्या घरी, आबीच्या मामाच्या घरी. म्हणजे आज आम्ही आमच्या सासूरवाडीत चालू जेवायला. आमची सासूरवाडी दूर नाही, जवळ सासूरवाडी. एक घर ओलांडले की आमचं घर, एक घर ओलांडले की आमची सासूरवाडी. काय जेवण आहे तिथे गेला तर दाखवतो. चला मग, चाल ना, चला पुढं. बापरे, जेवण करू आले का तुम्ही? तर चला आम्ही होय पुढं. चालते ते जास्त दूर नाही मित्रांनो सासूरवाडी. हे आमचं घर. खिडकीत लाईट दिसते ना, हे लाईट, हे मोघर. झालं ते घर. आणि हे घर ओलांडलं. हे आमचे हा हा तर आली मित्रांनो आपली सासूरवाडी. हे पहा. तर आलो मित्रांनो घरात. आणि हे पहा, हे आमच्या आत्याबाई येतात. आणि या समोर बसलेल्या आमच्या अजून सासू येतात. तर मस्तपैकी ताट वाढलं, बाफडी भरून ताट. हे पहा मित्रांनो, वा 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 वा, अतिशय म्हणजे गरमागरम बाफडे ताट भरून. आणि वरम पण दिलं ताट भरून. इकडं सोना मॅडमचा मूड खराब आहे थोडासा, लय भूक लागली द्यायला. तर या मग मित्रांनो जेवायला. घेतलं वाढून, जवळपास सगळ्यांना वाढून घेतलं आता. आणि माझी दिदूबाई माझ्या ताटात जेवणार आहे. आबीने घेतला एक बाफळा. आणि मी पण आता मस्तपैकी वरणात बुडवतो. आणि हे पहा मित्रांनो, कसं मस्त लाल जरच झाले बाफळे. आणि एक नंबर म्हणजे भाजल्या गेलं चांगल्या प्रकारे. बाफळ्या जेवण म्हटल्यावर मित्रांनो काय सांगायचं काम आहे, आता तुम्हाला तर माहीतच असेल. अरे बाप, माझी दिदूबाई खाऊ राहिली. तर मित्रांनो तिला म्हणजे एवढं काय खायचं एवढा अनुभव नाही आहे. परंतु आबी आपला खाते, त्या कारण त्यानं 2-3 वेळेस बाफळे खाल्लेले आहेत. आणि आता मी मस्तपैकी चुरतो. असं टाकायचं आबी. तर मित्रांनो सोना म्हणते मी थोड्या वेळ जेवणार आहे. हे पहा मस्तपैकी पापडी चुरले वरणात. आणि आता करू जेवण.